पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येऊन निदर्शनं केली आहेत। हजारो विद्यार्थी एकत्रित होऊन पीएसआयच्या परीक्षांसाठी वयोमर्यादा वाढवण्याची जोरदार मागणी करतायत। स्पर्धा परीक्षांमध्ये वयाची मर्यादा ओलांडल्यानं अनेकांच्या स्वप्नांना धक्का बसलाय आणि ही मागणी केवळ वैयक्तिक नाही तर अनेकांच्या भविष्याशी जोडलेली असल्याचं विद्यार्थी सांगतात। तर काल मध्यरात्री आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांनी हटवलेलं आहे। 7 महीने जो एडवर्टाइजर लेट हुई है, तो इसके दौरान ये बात ये हुआ है कि बहुत से ऐसे स्टूडेंट्स हैं जो इस एज क्राइटेरिया में बैठे नहीं है और उनको जो एग्जाम देने के लिए बैठना उनका जो है एज बढ़ रहा है और एज बढ़ के वो एज बार हो चुके। इसमें कुछ ऐसे स्टूडेंट है जो 2 दिन से 4 दिन से या 20 दिन से उनका एज बार हुआ है। इसमें क्या है कि उनका यही सरकार से निवेदन है या माननीय देवेंद्र फडणवीस से इतना ही उनका मांग है कि उन्हें उन्होंने जो 1 दिसंबर और 1 नवंबर 2024 का जो 25 का जो इन्होंने एज क्राइटेरिया रखा है वो जो है वो 1 जनवरी 2025 तक रख के उनको एक जो चांस है उसमें मिलना चाहिए और इसके लिए उन्होंने धरना दिया है। जो ऐड गवर्नमेंट हर साल सर देता है तो 6 महीने से ऐड लेट आया है और 6 महीने से ऐड लेट आने की वजह से क्या हुआ है, जो पीएसआई को स्टूडेंट्स थे जिनका एज था 34, तो उनकी एक ही मांग है सर कि उनको मतलब 1 नवंबर तक उनका एज का लिमिट था, तो उनको 1 जनवरी 2026 तक लेट बढ़ा के दिया जाए। और ये कर सकते हैं सर, मतलब गवर्नमेंट ने अगर जीआर प्रदर्शित कर दिया तो ये हो सकता है। अभी एग्जाम्स को बस 2 ही दिन बाकी है और सब निर्णय हो चुका है। ऐसा लगता है कि सर जीआर वगैरह जो अंदर से न्यूज़ आ रही थी मंत्रालय से, बच्चे वगैरह जब फॉलोअप ले रहे थे कि फाइल वगैरह रेडी है, सिर्फ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर की सिग्नेचर बाकी है और ऐसा उनका बोलना है। तो फडणवीस साहब ने इन चीज़ों में सर ध्यान देके चीज़ को मतलब बच्चों को थोड़ा सा दिलासा देना चाहिए। मिकी घई आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। मिकी, या सगळ्या विद्यार्थ्यांचं नेमकं म्हणणं काय आहे आणि त्यांच्या मागण्यांची दखल कुठे घेतली जाते? प्रज्ञा, जर आपण बघितलं तर पुण्यातील जे सदाशिवपेठ आणि या सगळ्या परिसरात अनेक अभ्यासिका आहेत ज्या ठिकाणी हे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी अभ्यास करतात। काल रात्री तिथं ते जमले आणि मोठ्या संख्येने ते उपस्थित होऊन तिथं आंदोलन करायला लागले। जोरदार घोषणाबाजी सुरू झाली। त्यांची हीच मागणी आहे की वयोमर्यादा जी आहे जी आता नवीन जाहिरात आलेली आहे त्याच्यामध्ये वयोमर्यादा ही वाढवून देण्यात यावी। ही ऑलरेडी उशिराने आलेली जाहिरात आहे आणि त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं वय या ठिकाणी वाढ होत आहे, त्यांना या परीक्षेला बसता येत नाही, त्यांना ही संधी मिळत नाही। त्यामुळे ते सरकार दरबारी विनंती करतायत, मुख्यमंत्र्याला विनंती करतायत की आम्हाला एक संधी द्यावी। मात्र त्याच वेळी अजून देखील कुठली दखल घेतली गेली नाही। त्यामुळे हे विद्यार्थी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेले होते। खरं तर निवडणुका सुरू आहेत, आचारसंहिता लागू आहे, अशा आंदोलनाला कुठलीही परवानगी मिळत नाही। त्यामुळे मोठ्या संख्येने पोलीस या ठिकाणी पोहोचले। पोलिसांनी त्यांना विनंती केली की तुम्ही परवानगी आंदोलन करू शकत नाही। त्यामुळे पोलिसांनी त्यांना सगळ्यांना बरोबर आहे, मोठ्या संख्येने हे सगळे विद्यार्थी एकत्र आले होते मिकी, आणि त्यांनी आपलं म्हणणं मांडलंय। त्यांच्या मागण्यांची दखल घेतली जाते का आणि त्यानंतर काय पावलं उचलली जातात, लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि सरकारने तात्काळ विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अन्यथा आपण विद्यार्थ्यांसोबत आंदोलनात सामील होऊ, न्याय मिळेपर्यंत आंदोलन करू, असा इशारा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिलेला आहे। पीएसआय परीक्षेसाठी वयवाढीबाबत गेल्या 6 महिन्यांपासून विद्यार्थी प्रयत्न करून 80हून जास्त लोकप्रतिनिधींमार्फत सरकार दरबारी पाठपुरावा विनंती करूनही न्याय न मिळाल्यानं शांततेच्या मार्गानं, गांधी मार्गानं विद्यार्थी न्यायासाठी पुण्यात रस्त्यावर उतरलेत। सरकारनं तात्काळ विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अन्यथा मी न्याय मिळेपर्यंत आंदोलन करेन। डीसीपी रावळेंसोबत माझी चर्चा झाली। पोलीस विद्यार्थ्यांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचं त्यांनी आश्वासित केलंय। विद्यार्थ्यांनी कायदा हाती न घेता शांतता मार्गाने आंदोलन करावं। काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी 4 तारखेला होणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केलेली आहे। संयुक्त पूर्व परीक्षा 2025 संदर्भातील गोंधळ सरकारने जाहिरात वेळेत न काढल्यामुळे झालाय। आयोगाच्या नियोजनाअभावी आणि विलंबामुळे हजारो विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वयाचं गणित बिघडलंय।
याची संपूर्ण जबाबदारी शासनावरच येते. शांततेत आंदोलन करणाऱ्या परीक्षार्थींची मागणी न्याय्य असून त्यावर दडपशाहीचा वापर करू नये. तसंच होऊ घातलेली 4 तारखेची पूर्व परीक्षा सरकारनं पुढे ढकलावी. एमपीएससी परीक्षेची जाहिरात 7 महिने उशिरा आल्यानं अनेक विद्यार्थी वयोगटात बसत नसल्यानं परीक्षेचा प्रश्न निर्माण झालाय, अशी प्रतिक्रिया खासदार मेधा कुलकर्णी यांनी दिली आहे. एमपीएससी परीक्षेची जाहिरात 7 महिने उशिरा आल्यानं अनेक विद्यार्थी वयोगटात बसत नसल्यानं परीक्षेचा प्रश्न निर्माण झालाय. विद्यार्थ्यांच्या विनंतीनुसार मुख्यमंत्री कार्यालयाला सगळ्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून तातडीनं निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचं नमूद केलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.